हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। हा आपला राजस्थानचा लास्ट पार्ट आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सो फ्रेंड्स, आता आम्ही आलो किशनगड स्नोयार्ड बघायला। तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे आणि हा त्याच्या ब्युटी आणि पॅनोरामा व्ह्यूसाठी खूप फेमस आहे। खूप टुरिस्ट लोक इथे स्पेशली हा व्ह्यू बघण्यासाठी येतात। तसेच ह्याला बर्फाची खान असे म्हटले जाते। तुम्ही बघू शकता पूर्ण आईस आईस, सो ब्युटिफुल व्ह्यू। चला तर मग आपण जवळून बघूयात काय आहे नक्की। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती गर्दी आहे, सगळे लोक इथे फोटोशूटसाठी स्पेशल येतात। वाव, किती सुंदर व्ह्यू आहे गाईस, तुम्ही बघू शकता। असं वाटते की आकाश जसं काय खाली उतरून आलं, एवढं छान वाटते ते। आणि फोटो तर वाव एक नंबर आलेला आहे, खूप मस्त वाटलं, एकदम हेवन काश्मीरची फिलिंग आली होती। आणि आता गायचं आम्ही निघालो आहोत हॉटेलला आणि इथून मला खूप 1-2 आवर्सची ट्रॅव्हलिंगच आहे। आणि इथे बघू शकता फ्रेंड्स सनसेट होत आहे आणि किती छान वाटतं ते। आता रात्रीचे झालेत 8 आणि आम्ही अजून हॉटेलला पोचलो नाहीत, तरी थोड्या वेळातच आम्ही आता हॉटेलला पोचणार आहोत। आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या महादेवांची किती छान अशी मूर्ती इथे आहे, स्टॅच्यू ऑफ महादेव। सो फायनली गाईज आता आम्ही आलो आहोत आमच्या हॉटेलला आणि हा बघा आमच्या रूमचा व्ह्यू। चला तर आपण रूममध्ये जाऊया। वाव, किती छान रूम आहे, तुम्ही बघू शकता। आणि आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली, सो आता आम्ही फ्रेश होऊन मस्त डिनर करायला निघणार आहोत। सो बाय बाय। आणि फ्रेंड्स आता आम्ही आलो डिनरसाठी आणि आज आमचा रूफटॉप डिनर आहे। सो लेट्स गो। वाव, किती छान वाटते ते व्ह्यू बघा तुम्ही, किती मस्त आहे, स्विमिंग पूल प्लस स्पा। सो फ्रेंड्स आता मी डिनर करतो। सो बाय बाय। सो फायनली पॅकअप करून आम्ही आता निघालो फ्रेंड्स। आणि आता आम्ही आलो फतेहसागर लेक बघायला। हा उदयपूरमध्ये सेकंड वनला येतो, खूप मोठा तलाव आहे आणि इथे 3 लहान लहान बेटे आहेत। तुम्ही बघू शकता किती छान वाटते ते। सगळ्याकडून बोट्स निघालेले आहेत आणि थंड हवा, पाणी, खूप मस्तच वाटत आहे। आणि निवूला बोलो पोज दे, चांगली मस्त आपल्या दोघांचा फोटो काढूया, पण याचा इथे पण झुकेगा नाही चालला चालू। आणि आता आलो सहेलियों की बारी बघायला। चला बघूया इथे काय आहे नक्की। आणि हा बघा फ्रेंड्स उदयपूरचा टुरिस्ट गाईड मॅप, तुम्ही बघू शकता सगळं इथे बुक केलेलं आहे। तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती छान वाटते इथे, सगळीकडे हरियाली, छान असे फाउंटेन्स लावलेले आहेत तिथे। आणि आता फ्रेंड्स आम्ही आलो सिटी पॅलेस बघायला आणि हा तिकीट काउंटर आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा टॉय ट्रेन, मला पण जायचंय। फ्रेंड्स आम्ही आता इथून वॉक करत आलो आणि हा बघा गणेश पूल, हा इथला मेन गेट आहे। आणि हा बघा सिटी पॅलेस मुलींच्या बाहेरचा व्ह्यू बघू शकता। आणि आम्ही आता सगळं वॉक करत खूप थकलो आणि इथला व्ह्यू बघा फ्रेंड्स, किती छान वाटते। मग अशी आम्ही जी हवेली बघायला गेलो होतो
तिचा व्ह्यू तुम्ही इथून बघू शकता, किती छान वाटत आहे तिथं. तसेच सिटी पॅलेसचा मेन पार्ट हा सिटी पॅलेस म्युझियमसाठी ओपन आहे आणि इथल्या रूम्सचं सर्व पेंटिंग्सने, टाईल्सने आणि वेगवेगळ्या प्रकारचे मिरर्सने सजवलेले आहेत. तुम्ही जाऊन बघू शकता फ्रेंड्स, खूप छान आहेत. आणि हा बघा इथला मेन गेट, किती छान कोरीवकाम केलेलं आहे. आणि आता इथून आपण जाऊयात पुढे. खूप जास्त गर्दी आहे इथे. आणि हा बघा किती छान सुंदर अशी कलाकृती. आणि गाईज हा बघा सूरज पोल गेट. हा गेट म्हणजे तिथल्या वास्तुकलांसाठी खूप मानला जातो. आणि तुम्ही त्याच्या आतला बघू शकता, किती छान वाटते. आणि खूप गर्दी पण आहे इथे. आणि आता आमचं फिरून झालेलं आहे आणि आम्ही आता निघणार आहोत. आमचे हे गेले आहेत आता तिकीट्स काढायला. मला टॉय ट्रेनमध्ये बसायचं होतं आणि फायनली आम्ही आता इथून ट्रेनने निघालो आहोत. म्हणजे सगळे मम्मी पप्पा वगैरे सगळे पुढे गेलेले आहेत, आम्ही दोघंच ट्रेनने चाललो आहोत. सो आणि आता मी गाईच निघालो गेटच्या बाहेर. आणि इथून आम्ही जाणार होतो लास्ट लोकेशन करणी माता मंदिर. सो आणि इथे फायनल जायचं आम्ही पोहोचलो आणि तिकीट्स काढून वेटिंगला आहोत. तर न्यू बोलतो मला गेम्स खेळायचे. आणि गाईच्या एंडपर्यंत बघा किती एन्जॉय करत होतो. आणि सगळी पब्लिक त्याला बघून खूप हसत होती. आता सौरभ ऐकल्यामुळे ते मी इथे बॉल बिल्सच करेन खेळ. आणि एक पण उरला नाही. आणि आता वाजले 6:30 आणि आमची 8ची ट्रेन आहे. आणि अजून पण आमचा 1:30 हार्स वेटिंग करून पण आमचा नंबर आलेला नाही आहे. सो पप्पा गेले आहेत रिटर्न तिकीट्स द्यायला. मग काय होतं आता.
गाईज फायनली आमचा प्लॅन सक्सेस झाला. पप्पा तिकीट्स रिटर्न करून आल्यात आणि इथूनच आम्ही दर्शन घेऊन निघालो, कारण आमची ट्रेन होती 8ची आणि आम्हाला खूप उशीर झाला असता आणि मग आम्हाला इथेच राहायला लागलं असं राजस्थानमध्ये. सो 1 hours आमच्याकडे बाकी होता. मग काय करणार, ड्रायव्हर बोलतो चला तुम्हाला मग मी राजस्थानी फोक डान्स दाखवतो. आम्ही बोलत चला 1 तास वेटिंग करायचं तर जाऊयात. आणि आम्ही इथे आलो. आणि फ्रेंड्स 1 hour मस्त गेला आमचा, खूप छान शो होता. आणि आता आमचा टायमिंग एंड झालेला आहे. सो आम्ही आता निघतोय. सो बाय बाय. आणि इथे आमचा डान्स चालू आहे. आणि फायनली फ्रेंड्स आम्ही आता मुंबईला पोचलो आहोत आणि माझी तब्येत खूप डाऊन होती, त्याच्यामुळे मला मधल्या पिरियडमध्ये शूट करता नाही आलं. सो आणि फायनली आता मी घरी पोचू आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.